नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागपूर अग्निशामक दल भरती 2023 तर नागपूर अग्निशामक दलात 350 जागांसाठी मित्रांनो भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करू शकतात आणि तुम्ही जर मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला नागपूरमध्येच मित्रांनो ड्युटी करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर आणि या भरतीमध्ये पगार मित्रांनो तुम्हाला 19,900 ते 62,000 पर्यंत तुम्हाला अग्निशामक दल भरतीमध्ये पगार मिळणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे। तर संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो कोणकोणत्या पदामध्ये लेखी परीक्षा आणि कोणकोणत्या पदामध्ये या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे। तर या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा जर असली तर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये 350 जागांसाठी भरती सुरू आहे आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 डिसेंबर 2023 आहे। तर 27 डिसेंबरच्या अगोदर ज्यांनी सुद्धा भरला नसेल तर नक्कीच भरा। तर या भरतीसाठी काय काय पात्रता आहे, कोणकोणते सर्टिफिकेट लागणार आहे, कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे नागपूर अग्निशामक दल भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे आहे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती लागते ते तुम्हाला सांगून देतो। वयोमर्यादा या भरतीमध्ये 18 ते 32 वर्ष लागते आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे। तर बघू शकता ही जाहिरात आहे मित्रांनो नागपूर अग्निशामक दल भरतीची। तर फॉर्म भरणे बघू शकता 6 डिसेंबरपासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे आणि ऑनलाईन परीक्षेत दिनांक लवकरच मित्रांनो तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 5 प्रकारचे पद यामध्ये वेगवेगळे आहेत। तर सहाय्यक अग्निशामक केंद्राचं सुद्धा पद आहे, दुसरं अग्निशामक अधिकारीचं सुद्धा आहे, चालक यंत्रचालकचा आहे, फिटर कम ड्रायव्हरचा आहे, अग्निशामक विमोचकचा आहे। त्याचबरोबर यामध्ये पाचवं जे पद आहे अग्निशामक विमोचकचं, यामध्ये पगार 19,900 63,200 एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे आणि सर्वात जास्त जागा ह्या अग्निशामक विमोचकमध्ये 297 जागा आहे। ठीक आहे, तर टोटल 350 जागांसाठी ही भरती निघाली आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता, महिला उमेदवार झालं, खेळाडू झालं, भूकंपग्रस्त अंशकालीन झालं, माजी सैनिक झालं, तर या सर्व कॅटेगरीसाठी आरक्षणानुसार सुद्धा या ठिकाणी जागा दिली आहे कॅटेगरीनुसार। तर या भरतीमध्ये आता हे किती लागते, त्याचबरोबर या भरतीमध्ये पात्रता किती आहे ते तुम्हाला दाखवून देतो। तर सहाय्यक अग्निशामक केंद्रामध्ये तुम्ही पात्रता या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर उप अग्निशामक अधिकारीमध्ये सुद्धा तुम्ही शैक्षणिक पात्रता बघू शकता। त्यानंतर अग्निशामक दल भरतीमध्ये या पदामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही, तर हे जे पद आहे चालक यंत्रचालक यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही अग्निशामक दल भरतीमध्ये। तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला दाखवून देतो। तर पहिली जी अट आहे ते मित्रांनो माध्यमिक म्हणजे 10वी पास पाहिजे यामध्ये, आणि दुसरं यामध्ये जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणे पाहिजे आवश्यक आहे, आणि तिसरं यामध्ये वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे, आणि चौथं यामध्ये मराठी ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे लिहिता वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे। त्यानंतर पाचवी जी अट आहे यामध्ये राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असण्याचे प्राधान्य। तर हे जर सर्टिफिकेट असेल, एवढी पात्रता असेल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे चालक यंत्रचालकमध्ये। त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागते तर पहा, यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर उंची लागते, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, त्याचबरोबर वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। त्यानंतर उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या सदर प्रशिक्षण केंद्राचा 3 महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील। त्याचबरोबर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 32 लागते। त्यानंतर यामध्ये जे 5 पद आहे ते मित्रांनो अग्निशामक विमोचक, ज्यामध्ये सर्वात जास्त पद आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते। तर या पदामध्ये कोणाकोणाला अर्ज करता येणार आहे, तर यामध्ये 10वी पास पाहिजे तुम्ही। त्याचबरोबर दुसरी यामध्ये राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर
उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर. त्याचबरोबर छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि वजन यामध्ये 50 किलो असलं पाहिजे. त्याचबरोबर वयोमर्यादा 18 ते 32 आहे यामध्ये. तर अग्निशामक दल भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि नंतर मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे. तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी दाखवून देतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. तर पदानुसार यामध्ये तुम्ही अभ्यासक्रम बघू शकता. सहाय्यक अग्निशामक केंद्राचा पाठ्यक्रम काय, त्याचबरोबर तुम्ही अग्निशामक विमोचकचा अभ्यासक्रम बघू शकता. तर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न अग्निशामक विमोचकमध्ये विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि तांत्रिकचे 40 प्रश्न. तर टोटल 100 मार्काची तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे अग्निशामक विमोचक पदामध्ये. त्यानंतर यामध्ये मित्रांनो तुमचा ग्राउंड होणार आहे. तर ग्राउंड किती आहे ते तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी. तर एकदा उंची तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची, महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर, वजन 50 किलो आणि त्याचबरोबर छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या ग्राउंडला अग्निशामक दल भरतीच्या ग्राउंडला मित्रांनो 5 इव्हेंट आहे. तर यामध्ये पहिला जो इव्हेंट आहे तो आहे 15 फूट दोर चढणे, 15 गुण मिळणार आहे. दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे 100 मीटर अंतर, 50 किलोग्राम मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावणे, 15 गुण आहे. म्हणजे 50 किलोचं वजन घेऊन तुम्हाला धावावं लागणार आहे या ठिकाणी 100 मीटर. त्यानंतर शिडी चढणे उतरणे यासाठी तुम्हाला 15 गुण मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी उंची बघू शकता तुम्ही. उंची जर तुमची जास्त असली तर तुम्हाला 5 गुण मिळणार आहे. त्याचबरोबर पाचवा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो पोहणे, याच्यासाठी 20 गुण मिळणार आहे. तर टोटल 70 मार्काचं तुमचं ग्राउंड असणार आहे. तर 70 पैकी मेरिट लागणार आहे सर्व उमेदवारांचं. 100 मार्काची सर्वात आधी लेखी परीक्षा आणि 70 मार्काचं तुमचं ग्राउंड. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे नागपूर अग्निशामक दल भरतीची. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, संपूर्ण या भरतीची माहिती. या भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे. शेवटची तारीख मित्रांनो 27 डिसेंबर 2023 आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.